श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच काय तर पौर्णिमा जी आहे ती आजच्या दिवसाला सुरुवात होणार आहे, उद्या संपणार आहे। अधिक पुण्यप्राप्तीसाठी आपल्या कुलस्वामीचा कृपा आशीर्वाद अधिक मिळण्यासाठी आपल्याला अधिक महिन्याची जी पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमा तिला आपल्याला कुलस्वामिनीची पूजा करायची आहे। आता दर पौर्णिमेला जर तुम्ही या सेवा मी ज्या सांगणार आहेत अगदी 2-2 मिनिटाच्या सेवा आहेत, या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, नक्कीच मिळणार आहे। कारण बघा जेवढी आपल्याला आतुरता असते आपण सेवा मनापासून केली विश्वासाने केली तर आपली कुलदेवी भरभरून आपल्याला देत असते, हे निश्चितच आहे। पण मात्र सेवा करणं आणि त्या सेवांमध्ये सातत्य ठेवणं हे आपलं काम असतं। म्हणून बघा छोट्या छोट्या मी सेवा सांगणार आहे। कुलस्वामिनीच्या या सेवांपैकी जेवढ्या शक्य झाल्या छोट्या छोट्या अगदी 1-2 ज्या सेवा शक्य होतील तुम्हाला त्या नक्कीच आपल्या घरात करायचं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये बघा कुलदेवीच्या पूजेमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होत असते। कुटुंबाला कुलदेवीचे संरक्षण लाभून सुख समृद्धी आपल्या घरामध्ये लाभत असते। आपल्या घरातील आरोग्य जे असतं ते सगळ्यांचं चांगलं राहतं, म्हणजे आरोग्याची प्राप्ती होते सगळ्यांना। त्याच पद्धतीने आपल्याला जर पितृदोष असेल किंवा इतर अडचणी येत असतील मुलांच्या किंवा आपल्या संसारात तर त्या अडचणी दूर होत असतात। म्हणून आपल्याला या सेवा मी ज्या सांगणार आहे यापैकी 1-2 जेवढ्या शक्य होईल त्या सेवा तुम्ही करा। या सेवांमध्ये सातत्य ठेवा, पण मात्र आजच्या पौर्णिमेला नक्कीच सगळ्यांनी करायचं आहे। कारण या पौर्णिमेला अधिक महत्त्व दिलं जातं पुरुषोत्तम मास असल्या कारणाने, म्हणून आपल्याला सेवा करायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कुलस्वामिनीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम सकाळी आपण स्नान करत असतो कुलदेवीची तेव्हा अभिषेक करा, किंवा तुम्ही पूजा करणार आहात कुंकुमार्चन वगैरे करू तेव्हा तुम्ही अभिषेक करू शकतात। अभिषेक करायला अगदी बघा 1 मिनिट लागतो, 1-2 मिनिटं। ओम कुलदेवताय नमः हा मंत्र म्हणून किंवा आपला 99 मंत्र जो आहे तो 11 वेळा म्हणून पाण्याने अभिषेक करायचा असतो। काय वेळ लागेल सांगा तुम्ही, अगदी कमी कालावधी लागत असतो। या पद्धतीने कुलदेवीचा अभिषेक करावा। कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा वाहायच्या आहेत, फूल ना फुलाची पाकळी जे तुम्हाला शक्य होईल फूल नक्कीच वाहायचं, वेणी गजरा शक्य झालं तर ते तुम्ही अर्पण करू शकतात। त्यानंतर कुलदेवीची ओटी भरायची राहिलेली असेल तर ओटी भरू शकतात। दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ओटी आपल्या घरामध्ये कुलदेवीची भरू शकतात। त्यानंतर तुम्हाला सांगेल या सगळ्या गोष्टींनंतर कुलदेवीला नैवेद्य जो असतो तो आपल्याला अर्पण करायचा असतो। नैवेद्य हा गोडाचा कुठलाही नैवेद्य अर्पण करा। तुम्हाला दर शुक्रवारी दर मंगळवारी शक्य होत नाही तर महिन्यात 1 दिवस असा आपण काढावा, तो म्हणजे पौर्णिमेचा। त्या दिवशी आपण कुलदेवीला खीर किंवा पुरणाची पोळी जे तुम्हाला शक्य होईल किंवा फळं जे असतात ते फळाचं सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। त्यानंतर विडा जो असतो म्हणजे तांबूल जो असतो तांबूलचा नैवेद्य सुद्धा कुलदेवीला तुम्ही अर्पण करू शकतात। यानंतर तुम्हाला सांगेल बघा पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची आरती तुम्हाला करता आली तर नक्कीच आरती करावी। तुपाचं गाईचं तुपाचं निरांजन जे असतं ते आपण नक्कीच कुलदेवीला आपण प्रज्वल म्हणजे कुलदेवीच्या टाकासमोर किंवा फोटोसमोर या पद्धतीने समोर ठेवायचं आहे, फोटोच्या समोरच तुम्ही ठेवायचं आहे आणि ठेवून तुम्हाला कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे। हा मंत्र जप तुम्हाला 11 वेळा किंवा 108 वेळा शक्य झालं तर नक्कीच करावा। कुलदेवीचा 99 मंत्र जो असतो तो तुम्ही म्हणजे जप केला तरीही चालेल, किंवा मग ओम श्री कुलदेवताय नमः कुलदेवताभ्यो नमः। आता माझी तुळजापूरची आई आहे तर माझ्या तुळजापूरच्या आईचा जो मंत्र असेल तो मी जप करेल। तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला जर येत असेल तर नक्कीच तो मंत्र तुम्ही जप करू शकतात। तुळजापूरच्या आईचा जो मंत्र आहे ओम श्री तुळजा भवान्ये देव्ये नमः हा माझा कुलदेवीचा मंत्र आहे। त्या पद्धतीने तुमचा जर कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर त्या मंत्राचा तुम्ही जप करा। जर माहिती नसेल तर यापैकी जो मंत्र तुम्हाला शक्य होईल त्या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात। त्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला शक्य झालं तर बघा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करावं, एकात पौर्णिमा करावं, जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करा। नाही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करणं नाही शक्य होत तर
सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते तुम्ही पठण करू शकतात. सिद्धकुंजिका स्तोत्र हे 11 वेळा पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यप्राप्ती मिळत असतं. म्हणून आपण सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते 11 वेळा पठण करू शकतात. तर या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या, या सेवांपैकी कुठल्याही सेवा तुम्ही सातत्याने केल्या तर नक्कीच तुम्हाला कुलदेवीचा कृपाशीर्वाद मिळत असतो. आणि अजून एक सांगेल बघा, पौर्णिमा असा तिथी असतो की त्या पौर्णिमेला चंद्र जो असतो तो पूर्ण स्वरूपात असतो, त्याची ऊर्जा जी असते ती जास्त स्वरूपात असते. याचा थेट संबंध आपल्या कुलदेवी सोबत येत असतो. म्हणून आपल्याला पौर्णिमेच्या तिथीला नक्कीच कुलदेवीच्या सेवा करायच्या. शक्य झालं तर चंद्राला सुद्धा तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील आर्थिक प्रॉब्लेम जे असतात ते दूर व्हायला मदत होत असते. म्हणून चंद्राला पाण्यामध्ये थोडं दूध टाकून या पद्धतीने पूजा करून अर्घ्य सुद्धा तुम्ही रात्री देऊ शकतात. तुळशी मातेजवळ तुपाचं निरांजन नक्कीच आपल्याला पौर्णिमेला तरी लावा. आता अधिक मासमध्ये दररोजच्या दररोज मी तर लावत आहे दररोज तुपाचं निरांजन, पण तुम्हाला शक्य झालं नाही तर पौर्णिमा तिथी असा असतो की आपल्या तुळशी मातेजवळ आपण तुपाचं निरांजन हे नक्कीच लावायचं आहे. या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये जर सेवा केल्या तर नक्कीच आपल्या कुलस्वामीचा कृपाशीर्वाद मिळत असतो. आणि म्हणून तुम्हाला सांगेल, आपल्या देवीला शक्य झालं तर बघा, पौर्णिमेचा जो उपवास आहे तो सुद्धा तुम्ही कुलदेवीच्या चरणी अर्पण करू शकतात. आता सत्यनारायण पूजा जी असते ती बघा, आता 2 दिवस पौर्णिमा आल्या कारणाने आपली शनिवारी सत्यनारायण पूजा करणार आहोत आणि रविवारच्या दिवशी आपण उपवास करणार आहोत. तर हा उपवास जर शक्य झाला तर हा तुम्ही करू शकतात. आपल्या कुलदेवीचा उपवास म्हणून सुद्धा पौर्णिमा उपवास केला जातो. तर नक्कीच तुम्ही शक्य झालं तर उपवास करावा, नाही शक्य झालं तर सात्विक अन्न खाऊन तुम्ही सेवा करू शकतात. या पद्धतीने आपल्याला कुलदेवीची उपासना जी असते ती आपल्या घरामध्ये करायची आहे. ह्या सेवा केल्याने आपल्या बऱ्याच अडचणी दूर होत असतात. तसंच तुम्हाला सांगेल, मगाशी सांगितलं त्या पद्धतीने की आपली सेवा जी असते ती विश्वासाने मनापासून करा आणि सातत्याने करा. कुठल्याही सेवेत सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच कुलदेवीचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो. चला मग, सांगितलेली सेवा ही कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ.